मिरजला? मिरज मध्ये तुम्ही आता फोटो टाकलेले ते? त्यांचं काय लॉन्ड्रीच आहे का? प्रेसचं काम करतात. बर. मला वेळ नाही जातोय, तरी 7-8 मिनिटं लागतात एका साडीला. मशीनवर प्रेस करायला? होय. चालू करायचं म्हणजे सगळ्या प्रोसेसला. हे कसं आहे ना, एकदम आपण पाणी मारून ठेवल्या प्रेसला जास्त वेळ नाही लागत. तर विक्रम साहेब, ज्यात पैसे मिळणार आहेत त्याच्यावर जरा लक्ष द्यावं. वडाप कामवाले कर तिथं पैसे मिळाले तेच काय तुम्ही लक्ष देण्यात आलाय. आता ह्या साडीला आपण इकडून टाकू आणि तिकडे काढू. हिला कोणत्या पण साईडने टाकलं तरी चालेल ना. पाणी मारले ना त्याला? हो मारलं. जास्त पाणी मारायला काम नाही. इकडे साडी कशी येते प्रेस ना, हे इकडे दिसतं. कुठेतरी असं हे पडतंय, ते डिझाईन मुळे पडतंय का? डिझाईन मुळे. डिझाईन आहे त्याच्यामुळे ती साडी तुम्ही कशी प्रेस करा, ती तशी काही ना काही गोळ गोळ राहणार आहे. प्लेन कपडा नाही ना, त्याच्यामुळे त्याचं काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेतलं का नवीन नवीन माणसाला काय असतं ना, आपल्या कामावरच कॉन्फिडन्स असतो बरं का. आता या ज्या अशा असतात ना, ती बाजू हे होणारच नाही साडी नाही. आणि तिरपी झाली तरी काही टेन्शन नाही ना, फोल्ड करायच्या वेळेला दिसतच नाही जायची. हा कपडा असा आहे, फोल्ड करायच्या वेळेला परत दिसत तसं होणार नाही. स्टारची साडी आहे, ती जर तिरपी आली तर मग तिला परत एकदा लावावं लागतं, दुसऱ्या साईडला लावायची. हा परत दुसऱ्या साईडला. आणि आता ही जर आपण गुंडाळी असती तर ही तिरकी तिरकी आली असती. हो 100% आली असते. आता बघा हिला याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. आता एक नंबर क्वालिटी आहे, एक नंबर. आणि ह्या डिझाईन थोडं वाटतं तो वाटतं. आणि हिला जर लपेटले असते तर काहीच बदल नाही. पहिलवान बरोबर आहे का नाही. हा बघ, हा पट्टा काय झाला, पट्ट्यावर पट्टा लावलाय, पट्ट्यावर पट्टा होऊन गेला ना. आणि इकडे अजिबात त्याला जास्त डिझाईन आहे. इकडे कसं इक्वल आहे बाई, इकडे पण पट्टा, इकडे पण पट्टा. इकडे तर तसं नाही आलाय. जरा 5 मिनिटं. बरोबर आहे का. ही कस्टमरला द्यायला काय प्रॉब्लेम. इस्त्रीने सुद्धा अशी येणार येईल का इस्त्रीने डिझाईनला घेऊन पेपर टाकून करायला लागते. ही मशीन आहे ना, हे पेपरला मिस्त्रीला पण नाही चिटकणारी साडी. सेम असं याच्यावर जसं आलं त्याच्यावर लगेच नाही. लगेच नाही. लाईट नव्हती.